Namaskar and welcome to Idea Dance Maharashtra Dance powered by Lux Fragrance Deo Spray. नवा आठवडा, नवा सोमवार आणि नवे कोरे परफॉर्मन्सेस. तेव्हा सुरू करूया आजचा हा एपिसोड आणि स्वागत करूया लावण्याचा चमत्कार आपल्या ग्रँड मास्टर उर्मिला मातोंडकर यांचं. आणि आता आपण स्वागत करूयात आपण आपल्या मास्टर्सचं. मास्टर्स कुठे? अरे आलेत ना? हो, आता मला माहिती नाही एक्झॅक्टली, पण तू पाहिलंस का त्यांना? ते आले होते ना? एक मिनिट. त्याचं असं आहे, आपले जे तिन्ही मास्टर्स आहेत ते आहेतच त्यांच्या कामामध्ये एकदम डेडली, आणि ते ड्रेस्डअप सुद्धा एकदम डेडली असतात रोज, पण ते लोकांना दिसत नाही. त्यामुळे आज जो काय ड्रेस टू किल लुक आहे तो लोकांना जशाचा तसा दाखवावा असं ऍक्च्युली मला वाटलं. त्यामुळे आता मी बोलावणार आहे आपले 3 टेरिफिक मास्टर्स. Now that's what I call jhatang patang sizzling. माय गॉड. मास्टर सोनिया, वाह वाह, म्हणजे खरोखरच माझ्या तोंडचं पाणी पळालंय. इतक्या क्लास दिसताय तुम्ही. मास्टर सोनियासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. थँक्यू. तर आजचा आपला विषय आहे तो आणि ती. तो आणि ती हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा सुखांची आतिषबाजी तर असतेच, पण कधी कधी लवंगी मिरचीचा तडकाही असतो. जवळजवळ असूनही ते दोघं एकत्र नसतात. संसाराच्या रामरगाड्यामध्ये कुठेतरी स्वतःचं स्वपण हरवलेला तो आणि ती ह्यांच्याकरता आजचा आपला एपिसोड त्यांना अर्पण आहे. वाह, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तो आणि ती साठी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या धुंद एपिसोडला. तिच्या मोठाल्या डोळ्यात स्वप्न आकाशी जाण्याचे, त्याच्या बोलक्या डोळ्यात मनमोर धुंद नाचे. येत आहेत मास्टर स्वरूपचे शिलेदार, मुंबईचा पीजे मास्टर स्वप्नील अँड द ब्युटिफुल वेदांगी. ॲक्च्युली जो आम्ही डान्स करतोय त्याच्या मागे एक स्टोरी आहे. आम्ही दोघं हजबंड वाईफ आहोत आणि आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. कारण आमच्या दोघांच्याही आईबाबांचा सपोर्ट नव्हता, पण आमच्या प्रेमाने बिलकुल आम्हाला थांबवलं नाही आणि त्यामुळे आम्हाला पळून जाऊन लग्न करावं लागलं. ॲक्च्युली या ॲक्टमधनं आम्हाला हेच दाखवायचं की आमच्यासारखे असे बरेच कपल्स असतील ज्यांनी या प्रॉब्लेमला फेस केले, तर म्हणजे का लोक त्यांना सपोर्ट करत नाही. आणि मला ह्याच्यात बिलकुलच काहीच वाईट वाटत नाही, कारण का दोघांमधलं प्रेमच एवढं हे असतं की म्हणजे सोडून जावंसंच वाटत नाही. म्हणजे मग कोण आई बाबा आणि कोण काय असं होतं. सो आम्हाला एवढंच एक मेसेज फक्त सांगायचं आहे की जे आमच्यासारखे कपल्स आहेत त्यांना प्लीज सपोर्ट करा. प्लीज सपोर्ट करा.
जुल्फ की बदलियां तेरे दामन की खुशबू से महके चमन संग मरमर के जैसा है तेरा बदन ये खुला आसमां आ गए हम कहाँ मेरे साजना ये बंधन है प्यार का देखो टूटे न सजनी ये जन्मों का साथ है देखो छूटे न सजना तेरे आंचल की छाँव के तले मेरी मंजिल मुझे मिल गई तेरी पलकों की छाँव के तले मोहब्बत मुझे मिल गई ये हंसी वादियाँ ये खुला आसमां आ गए हम कहाँ है मेरे साजना Absolutely gorgeous performance साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. माय गॉड, म्हणजे मी तर म्हणजे अजून त्या नशेतच आहे. पण आपण आपल्या मास्टर्सना विचारूया त्यांना ही नशा ही झिंग कशी काय चढली आहे. मास्टर सोनिया. मला खूप आवडलं, खूपच सुंदर. थँक्यू. ह्या प्रेमामध्ये जे अपेक्षित आहे की बाजूच्या आजूबाजूला दुनियेत काय चाललंय, कोण काय म्हणतंय, कोण काय कसं बघतंय, मशगूल आहेत ते दोघं जण एकमेकांच्यात, ह्याचा 100% तुम्ही फील दिलात मला. खूप छान केलं तुम्ही दोघांनी आणि खूप कठीण आहे अशा प्रकारचा ऍक्ट करणं आणि अभिनंदन तुमचं दोघांचं. थँक्यू थँक्यू. वा. मास्टर देवेंद्र. स्वप्नील, हा सर. एकदम रोमांस मध्ये गेलास तू एकदम. गाणं तसं होतं सर. कारण की काय माहितीये का, तुमचे मास्टरच फुल रोमॅन्टिक आहेत माहितीये का. ऍक्च्युली सांगायचं असं की आमच्या एक्सप्रेशन वरती सरांनीच भरपूर मेहनत घेतली. नाही, तू काहीही बोलू नकोस. मी फक्त तुला बाजूला काढून मी स्वरूपलाच बघत होतो, मास्टर स्वरूपनाच बघत होतो. मास्टर स्वरूप, रिअली कॉंग्रॅट्स, रिअली यार. जो आपला कन्सेप्ट आहे, ज्या फिलिंग्ज आहेत, खूप छान पद्धतीने तुमची अख्खी ह्या गाण्याबरोबरची इंटरॅक्शन एकदम सुपर्ब होती. स्मूथ गाणं आणि तुमची इन्व्हॉल्वमेंट दोघांची सुपर्ब. स्वप्नील, वेदांगी, पुन्हा एकदा काँग्रेस दोघांना. मास्टर स्वरूप, रिअली ग्रेट. वा. मास्टर स्वरूप, रोमॅन्टिक, रोमॅन्स, लव्ह, प्रेम आणि पळून जाऊन लग्न वगैरे. सो तुमचा काही प्लॅन वगैरे आहे का म्हणजे मास्टर स्वरूप? पण तू बरोबर शूज पण नाही आणलेस आज. हे कसं ते चालेल मला. ठेवलेस का बाजूला? हो हो, ते उचलून घेऊन जातील ना. ओ माय गॉड. पण कसं काय हे जमलं तुम्हाला मास्टर स्वरूप? ट्रू कपल सारखा तुम्ही परफॉर्म केला आज आणि ते स्विंग लिफ्ट ड्रॉप ब्युटिफुली एक्झिक्युटेड. खूपच छान रोमॅन्टिक सॉन्ग पिक्चराइज झाला होता रंगीलामध्ये. हाय रामा ये क्या हुआ, ग्रँड मास्टर सॉन्ग. हे ऍक्ट तिकडून इन्स्पायर होऊन आम्ही एक्झिक्यूट केलं. स्वप्नील, वेदांगी, आय लव्ह यू. ब्युटिफुली डन. तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स ग्रँड मास्टर? मला वाटतं AR रहमान हे नावच असं आहे
की त्यांचं म्युझिक वाजता क्षणी माणूस एका एकदम दुसऱ्या दुनियेत घेऊन जातो, ज्या दुनियेमध्ये ते त्यांना घेऊन जाऊ इच्छितात. आणि ह्या परफॉर्मन्स बाबत बोलायचं झालं तर मला असं वाटलं की कॅथलिक वेडिंग्समध्ये एक केक असतो सुंदर आणि त्याच्यावरती ती एक मुलगा आणि मुलगी ब्राईड आणि ग्रूम असे असतात. त्यांनी जो तो सुरुवात जी त्यांनी झाली आणि जो तो गोडवा त्या केकचा कुठेतरी आपल्या डोळ्यात आणि डोक्यात होता, तो सर्व ऍक्ट मध्ये तितकाच सुंदर राहिला. एका एपिसोडची अतिशय सुंदर सुरुवात, गोड गोड सुरुवात करून गेला. सो ब्युटिफुल. वा. थँक्यू. पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढच्या परफॉर्मन्ससाठी ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. प्लीज टेक युअर सीट. थँक्यू. तिच्यात मिसळीचं तिखट, त्याच्यात श्रीखंडाची गोडी, दोघांच्या या नात्यामध्ये भांडणाची लाडी गोडी. येत आहे देवेंद्रचे दमदार पुणेरी जोडी ऋतुजा आणि चॉकलेट बॉय सुमेध. या मुलीला सांगा कोणीतरी, समजा काहीतरी करा. येण्यासारखी वागायला लागली, हात धुवून मागे लागली. म्हणजे समजा हिला काहीतरी. हे बघा, मी मुलगी असून अजिबात लाजत नाही. तू मुलगा असून काय लाजतो? अगं पण म्हणजे मुलगी आहेस, मुलीसारखं वागावं. मुली हे सगळीकडेच होतं. आपण पिक्चर मध्ये बघतो, टीव्ही मध्ये बघतो, त्यात काय एवढं? अगं पण जरा मुलीची लक्षणं दाखव. हे काय असं? बरं, मग आपण झाडाखाली जाऊया. झाडाखाली नको का? मग समुद्र किनाऱ्यावर जाऊया. अरे खूप मस्त. चल ना, चल ना, चल ना प्लीज. पहिले त्यांना विचार, त्यांना माहिती का आपण बोलतो कशाबद्दल, काय चाललंय. पण त्यांना कळेलच ना आता. दाखवू त्यांना आता. नाही थांबा, ते दाखवतो ना. मी जातो. बाय. थँक्यू. प्रेमम वेकपम क्रिटिकल कंडिशनम अर्थम फेकपम हिलडल सब शेकपम माइंड
सगळ्यात आधी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या दोघांसाठी. मास्टर देवेंद्र, अहो 16-17 वर्षांचे आहेत, काय चाललं होतं त्यांचं स्टेजच्या मागे? मी घाबरलोच, लवकर पोचलो म्हणून मी कान पकडून आलोय त्यांचा. मला सांग सुमेध, तू पहिल्यांदा एका मुलीबरोबर परफॉर्म केलंयस, बरोबर? कसं वाटलं तुला? ऍक्च्युली मी आतापर्यंत कमीत कमी 500 वेळा तरी सरांकडून ऐकलेलं आहे की तू लाचतोस का, फील पकड, हेन तेन तेन तेन. कसं केलं ते झालं कसं बस? आणि ऋतुजा, मला सांग, ज्यांनी कधीच कुठल्याही मुलीबरोबर परफॉर्म नाही केलं त्याच्याबरोबर परफॉर्म करताना कसं वाटलं तुला? खूप मजा आली, पण खूप कठीण गेला रे. एक एक एक्सप्रेशन. सुमित माझ्याकडे बघ ना, सुमित मी नाचते तुझ्यावर, असं व्हायचं मला. तू माझ्याकडे अख्खा डान्स, रोज रिहर्सल तू माझ्याकडे न बघता करायचा. काय सांगतेस? हो. माझा तर विश्वासच बसत नाही की सुमेध मुलीकडे बघायचाच नाही. हरकत नाही, आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते आपण बघूयात. मास्टर सोनिया. अरे धमाल केलीत तुम्ही दोघांनी, सॉलिड मजा केली. आणि सुमेध जनरली भारी पडतो सगळ्यांना, पण ऋतुजा, सुमेध, मुलीने ठरवलं ना भारी पडायचं तर कशा भारी पडतात बघितलंस ना. पळापळ चालली होती तुझी, ती तुला पकडत होती जाम जोर जोरात. खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, त्या गॉगलचा वापर आणि ते गजरा, आणि फारच मस्त होतं. शेवटचं जे काय होतं शर्ट बीट काढून, जवळजवळ अत्याचार होता सुमेधवर. क्या बात आहे, मजा आली, एकदम मजा आली, खूपच मजा आली. थँक्यू मास्टर सोनिया. मास्टर स्वरूप, हाऊ वॉज इट? कॉंग्रॅच्युलेशन्स मास्टर देवेंद्र, कारण पूर्ण ऍक्ट फारच एंटरटेनिंग होतं. टॉलिवूड जे आम्ही म्हणतो, आजचा जे विषय आहे तो आणि ती, म्हणजे ऋतुजा तो आणि सुमेध ती, वा, ते मला दिसलं. व्हेरी एंटरटेनिंग ऍक्ट गाईज. कॉंग्रॅट्स, सुपर, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आता आपण विचारूयात मास्टर देवेंद्र, हा परफॉर्मन्स कसा वाटला? चॉकलेट बॉय, बहुतेक आज चॉकलेट वितळलंय तिकडे. सुमितला आम्ही खूप सांगत होतो एक्सप्रेशन्स, अरे यार ती जवळ आली की, पण सुमेध ऋतुजा अशी समोर आली की ऋतुजा आपली एक जेवढं काही करता येत तेवढं करत होती. सुमेध ऋतुजा पुढे आली की सुमेध असाच एकदम, ऋतुजा अशी येते, हा असाच. आज नशीब कामाला आलं एकदम. सुमेध व्हेरी गुड. थँक्यू सर. ऋतुजा सुपर्ब, एक्स्ट्रीम सुपर्ब. थँक्यू सर. थँक्यू मास्टर देवेंद्र. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना हा टॉलिवूड परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. रुंब 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 नाल. फार 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 छान. थोडक्यात पावनखिंडीमध्ये ज्याप्रमाणे बाजी प्रभूने ती खिंड सोडली नाही, त्याप्रमाणे तू सुद्धा तुझा लढा चालू ठेवलास. आणि ऋतुजा, आजच्या मला परफॉर्मन्स बद्दल एवढंच वाटलं की तुझ्यात अजून खूप एनर्जी आहे, कारण हे गाणं इतकं वाईल्ड आहे ना, तुम्ही कराल तितकं कमी असं मला वाटतं. ते थोडं अजून होऊ शकलं असतं ग, कारण तू आहेसच तशी. पण एकंदरीत परफॉर्मन्स एकदम भन्नाट होता, मजा आणली तुम्ही, खूप मजा आली. खरं तर ना असं म्हणतात की नवरा बायकोंच्या नात्यामध्ये भांडणांनी जास्त प्रेम वाढतं, बरोबर आहे? तर आता ह्या बाबतीत मास्टर सोनिया आपल्याला जास्त नीट सांगू शकतील, नाही का? हा मास्टर सोनिया. हो, म्हणजे भांडण्याशिवाय काय, भांडण हवंच. आणि मला तर असं वाटतं की नेहमी जे कपल आधी जाम भांडतं ना, ते हमखास प्रेमात पडतं. आणि हे कौशल्य आहे, मुलींना जाम जमतं, रुसता बिसता येतं, सॉलिड. मात्र खरंय. पण मनवणाऱ्या मुलांची पण कमाल वाटते मला, की छान इतकं मस्त गोड समजावतात आणि मग ते नंतर मजा आहे. मॅक्झिमम भांडावं म्हणजे संसार सुखी होतो असं मला वाटतं. मी मास्टर सोनियांशी पूर्ण सहमत आहे. आणि काय ना की आता हा अनुभव खूप आहे आमच्याकडे. मास्टर स्वरूप काय करतात काय माहिती ना बाबा. मी तेच मी विचारणार होतो की मास्टर स्वरूप, तुमचं सुद्धा कधी ना कधीतरी तिच्याशी मोबाईलवर का असे ना पण भांडण झालं असेलच, बरोबर? असेल ना? मी एकदम निरागस्त आहे रे. मास्टर स्वरूप वेगवेगळ्या ठिकाणी भांडणाची ट्रायल घेत आहेत. इकडचं भांडण कसं वाटतं, निरागस्त वेगवेगळ्या ठिकाणी इंडियाच्या बाहेर थोडीशी वेगवेगळी भांडणं आहेत त्यांची. ते
ठरवतायत कुठच्या भांडणामध्ये आपण एक्झॅक्ट ट्राय करतायत खरंय, थोडक्यात. खरंय. आणि मास्टर स्वरूप निरागसता फक्त रिंगटोन मध्ये असू शकते. त्याहून जास्त नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोघांसाठी. त्याला भेटलीये राणी, फ्युचर झालंय सेट. तिचं तिलाच माहित कधी होईल त्याची भेट. येत आहेत सोनियाचे कलाकार, महाराष्ट्राचा जावई बापू प्रियांशू आणि अष्टपैलू पूजा. आम्ही जो ऍक्ट करणार आहे त्याच्यात आमच्या दोघांची लव्ह स्टोरी दाखवली आहे. आमच्या ऍक्टमध्ये म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो, त्यानं जेव्हा मला पहिल्यांदा हात पकडला तेव्हा खूप सेफ फील झालं आणि तो माझ्याबद्दल का फील करतो, मग बोलताना वगैरे असंच बोलत गेलो आणि मग हळूहळू मलाही त्याच्यासोबत लव्ह झालं. यूं प्यार कर बेइंतहा. आणि आमचा ऍक्ट पण खूप सेन्शियस, तू बोल ना. खूप खूप सेन्शियस आहे. आय होप की तुम्हाला आमच्या दोघांची लव्ह स्टोरी आवडेल आणि आमचा ऍक्टही खूप मस्त वाटेल. झूले मुझे इस कदर बेइंतहा. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नतें मेरे साथ हो. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नतें मेरे साथ हो. तू जो पास हो फिर क्या ये जहां, तेरे प्यार में हो जाऊं फना. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नतें मेरे साथ हो. तू जो पास हो फिर क्या ये जहां, तेरे प्यार में हो जाऊं फना. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नतें मेरे साथ हो. रोने दे आज हमको, तू आंखें सुजाने दे. बाहों में ले ले और खुद को भीग जाने दे. जितने पास पास धड़कन के है रात, जितने पास बोलों के बादल, जैसे साथ साथ चंदा के है रात. जितने पास नैनों के काजल, जितने पास पास सागर के लहर, उतने पास तू रहना हम सफर. तू जो पास हो फिर क्या ये जहां, तेरे प्यार में हो जाऊं फना. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नतें मेरे साथ हो. असा परफॉर्मन्स होता. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. मी काय बोलू यार, जाऊ दे. आपण मास्टर्सनाच विचारूया. मास्टर स्वरूप, कसा वाटला परफॉर्मन्स? प्रियांशु, यस सर. सबसे पहले जवाब क्या दोगे? वही तब से सोच रहा हूँ सर कि क्या जवाब दूंगा. सोच के रखा है? पॉइंट. नहीं, वो पहले ही फोन करके बोल दिया है. एक्ट है तो टेंशन नहीं.
मास्टर सोन्यानी बचाटा स्टाईलचं प्रेझेंटेशन केलं. बचाटामध्ये द गर्ल ते कंबर असं जास्त मुवमेंट व्हायचं आणि बॉयजचं लेग मुवमेंट्स ते मला डॉमिनेट वाटतं करतात. तिकडे बसून आम्हाला काही कळत नाही. ग्रँड मास्टर जोरदार टाळ्या मास्टर स्वरूप यांच्यासाठी. बरं, माझी एक अट आहे. पूजा बरोबर दाखवल्यानंतर तुम्हाला माझ्या बरोबर पण ते करावं लागेल. हे काय गेले तुम्ही बरोबर? लाजला तो. मग ठीक आहे. मी निरागसता आहे. नको निरागाचा सोडा आत्तासाठी तुम्ही दाखवा आम्हाला ते. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नतें मेरे साथ हो. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नतें मेरे साथ हो. तू जो पास हो फिर क्या ये जहां, तेरे प्यार में हो जाऊं फना. मला बचाटा हा स्टाईल एवढा सेन्शुअस आहे, मस्त निभावला. मला फक्त असं एक छोटा बेसिक्स दाखवायचं होता की काय बॉडी लँग्वेज, पण ब्युटिफुल परफॉर्मन्स. आय लव्ड इट. आय वॉज लॉस्ट इन द परफॉर्मन्स. थँक्यू सो मच मास्टर स्वरूप. सुपर झटकन पटकन sizzling and how. Sizzling and how. Absolutely. खूपच मजा आली. चला विचारूयात आपल्या मास्टर देवेंद्र, त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स? मास्टर स्वरूप प्रॅक्टिकल करून दाखवून आले तिकडे. आणि तुम्ही दोघांनी खूप म्हणजे जे गाणं आहे, गाण्याचा फील आहे आणि त्या फीलवर तुम्ही जी बचाटा स्टाईल केली आहे, इट्स सुपर्ब. पूजा रिअली गुड. एकदम खूप स्मूथ आणि दोघांची इन्व्हॉल्वमेंट एकदम सॉन्ग आणि जी डान्स स्टाईल तुम्ही घेतली होती ते एकदम 100% सुपर्ब. कॉंग्रॅट्स. तुमच्या टीम मास्टर सोनियाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? हा परफॉर्मन्स चांगला झाला याचं एक आपल्याला पावती काय माहितीये की इथे बसलेल्या ह्या मास्टरला असं वाटलं की मला जाऊन नाचायचंय. आणि खूप दोघं गोड वाटत होतात. मला हा परफॉर्मन्स म्हणजे कोरिओग्राफ करताना एक हवं होतं की जो स्पर्श आहे, जो टच आहे, तो इतके प्रेमात आहेत दोघं जण की तो टच त्यांना सोडायचंच नाही एकमेकांना. ते अडकलेत एकमेकांच्यात इतके, त्यांच्या डोळ्यात इतके ते अडकलेत आणि त्यांच्या मानेतनं ते इतके अडकलेत. आणि म्हणून मी ही स्टाईल घेतली, कारण ह्या स्टाईलची ही खासियत आहे. आणि खूप दोघांनी छान केलं. थँक्यू सो मच. आपल्या तिन्ही मास्टर्सच्या नजरेतून, आवाजातून रोमॅन्स, तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्ससाठीचं प्रेम आपल्याला दिसलंय. आता आपल्या ग्रँड मास्टरना विचारूया त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. डोळ्याला अगदी पर्वणी वाटेल असा परफॉर्मन्स होता आणि तो एक्सपेक्टेड होता, कारण प्रियांशू आणि पूजा हे दोन्ही अतिशय स्ट्रॉंग डान्सर्स आहेत. आणि जी स्टाईल त्यांच्या मास्टरने निवडलेली ती अतिशय सुंदर, अगदी लोणी काढावं ना तितकी सॉफ्ट आणि सुंदर स्टाईल आहे ती. आणि ती त्यांनी तशीच प्रेझेंट केली. आज एक स्पेशल हग मिळणार आहे पूजाला. वाह. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नतें मेरे साथ हो. खरं तर कुठेतरी ह्याच्यात ती ब्लाइंड दाखवली आहे, पण आपला जो पार्टनर असतो तो जसा आहे तसा किंवा ती जशी आहे तसं त्यांना ऍक्सेप्ट करणं आणि त्यांना आपलंसं म्हटल्यावरती आपली ती दुनियाच ती बनणं, ह्याच्यात खरं तर कुठल्याही रिलेशनशिपचं मर्म असतं. आणि असं एक कपल मला माहिती आहे. तर मला असं वाटतं जास्त कोड्यामध्ये बोलणं मला जमत नाही, त्यामुळे बोलण्यापेक्षा आपण सगळ्यांनी त्यांना बघूया. मी पाहिलं होतं सोनियाला पहिल्यांदा सती नावाच्या एकांकिकेत. ती इंटर कॉलेजिएटला तिने एकांकिका केली होती. मला खरंच खूप काम आवडलं होतं. सोनिया पण आवडली होती. मला असं वाटलं की मला ज्या मुलीशी लग्न करायचं ती हीच मुलगी आहे. माझ्यासारखा अनरोमॅन्टिक माणूस आपल्या समोर बसलेला असेल तर खरंच कुठल्याच मुलीला कळणार नाही.
तसं सोनियालाही कळत नव्हतं. आणि एक दिवस आम्ही मग जेवायला गेलो आणि आम्ही ठरवलं की आता आपण लग्न करूया. द बिगेस्ट थिंग अबाउट हर इज या 17 वर्षाच्या आमच्या संसारात मला कधीच असं वाटलं नाही की मी सोनियाशी लग्न करून चूक केली. कित्येक वेळेला तिला खरं तर मी फार अनरोमॅन्टिक असल्याचा साक्षात्कार होतो, पण आता काय करणार, म्हणजे आहे तसं आहे. सोनिया, तुला कल्पना आहे माझ्याकडनं कितपत रोमॅन्टिक आणि स्वीट मेसेज येऊ शकतो. सो हेच तू गोड बांधून घे आणि तू खूप छान काम करतेस. सो विश यू ऑल द बेस्ट. अतुल दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. आम्ही गेला माधव कुणीकडे नाटकात काम करत होतो एकत्र आणि मला अशी शंका आली होती थोडीशी की हा बहुतेक माझ्या प्रेमात आहे. आणि मला असं वाटायचं की आम्ही दोघंही मेकअपला बसायचो, तर मला असं वाटायचं की हा आरशातनं माझ्याकडे बघेल, हा काहीतरी मला कॉम्प्लिमेंट देईल करी की तू चांगली दिसतेस, तुझं छान आहेत केस वगैरे. असं काहीच घडायचं नाही. आणि अतुल मी आले की उठूनच जायचा मेकअप, चहावाल्या बाळूकडे जाऊन चहा मागायचा. तर मी कन्फ्युजन मध्येच बरेच दिवस गेले माझे. आणि एकदा तो मला म्हणाला की आता मला लग्न करायचंय, तर मला नाटकात काम करणारी मुलगी नकोय. म्हटलं अरे बापरे, गोंधळ आहे, नाटकात काम करणारी मुलगी नको. तर मी म्हटलं चालेल मग तू कर लग्न आणि मी नाटकात काम करणं सोडू शकते. अकंठ प्रेमामध्ये असून 17 वर्षाचं सुंदर सहवास असणं, मला वाटतं ह्याच्यापेक्षा एका रिलेशनशिपचं कन्क्लुजन बेटर असूच शकत नाही. अप्रतिम, जोरदार टाळ्या खरंच. थँक्यू ग्रँड मास्टर, थँक्यू आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स सगळी टीम आणि सगळ्यांना खूप खूप थँक्यू. वाव, तुमच्या परफॉर्मन्समुळे आम्हाला काय काय पाहायला मिळालं, काय काय मिळालं या स्टेजवर. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर परफॉर्मन्सेस. प्लीज टेक सीट. थँक्यू. वाव. 6 पॅक वाला हिरो ही पुण्याची स्वारी. देवेंद्रचा दमदार हा रॅप करतोय लय भारी. येत आहे पुण्यकार. पुण्यकर, हो, मला एक सांग, आजच्या परफॉर्मन्स मध्ये काय खास आहे? कसं आहे की माझी बायको जी आहे या ऍक्ट मध्ये ती रुसून गेली आहे माहेरला. तर म्हणजे मी व्याकुल झालोय आणि मग तिच्यासाठी हे परफॉर्मन्स मी डेडिकेट केलाय की ती परत येईल आणि आम्ही गंमत जम्मत परत करूया तिच्या बरोबर. गंमत जम्मत परत करूया. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुण्यकरसाठी. थँक्यू. अश्विनी ये ना प्रिये, जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग. ये ना प्रिये, मी तर प्रेम दिवाणा रसीला, ते प्यार जरासा नशीला. मी तर प्रेम दिवाणा रसीला, ते प्यार जरासा नशीला. मंद धुंद ही गुलाबी हवा, प्रीत गंध हा शराबी नवा. तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी. तू ये ना, तू ये ना. ये अशी मिठी ये साजणी, पावसात प्रीत
तिच्या नावनी तू ये ना तू ये ना तू ये 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 प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग कशी ही जिंदगीत आणि बाणी ग ये ना प्रिये तू ये ना प्रिये तू ये ना प्रिये तू ये ना प्रिये अरे बाहेर ये बाहेर ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुण्यकरसाठी. पुण्यकर, मला एक सांग, मागच्या आठवड्यात तू केलं होतं सखे ग साजणी ये ना, या आठवड्यात केलंस अश्विनी ये ना. हे येना 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 किती चाललंय? असं आहे, बायकोला दोन्ही प्रकारांनी मनवायचा प्रयत्न करतोय. मनवायचा प्रयत्न चांगला आहे, पण तो प्रयत्न आपल्या मास्टर्सना आवडलाय का नाही हे आपण जरा जाणून घेऊयात. मास्टर स्वरूप, मी खरंच सांगतो, पुण्यकर आला. थँक्यू सर. मला हा पुण्यकरच बघायचा आहे. आणि फार फार अभिनंदन मास्टर देवेंद्र. खरंच असं वाटलं की त्याचा प्रिय कुठे गेलाय आणि तो खूपच डेस्परेट आहे. ये ये कुठे आहे तू, ते दिसला परफॉर्मन्स मध्ये. छान एनर्जी होता. वेल डन पुण्यकर. नाईस. वा. मास्टर सोनिया, सगळ्या प्रत्येक मराठी प्रेक्षकाला अश्विनी येना म्हटलं की अशोक सराफ, गंमत जम्मत आणि किशोरदांनी गायलेलं गाणं, त्यातला तो दमदार आवाज आणि तसंच दमदार नाचलास तू पुण्यकर. तू ज्या उड्या मारून नंतर चादरीला ज्या पद्धतीने बघितलंस ना, सुपर सुपर, खूप छान खूप छान. आता विचारा तुमच्या टीम मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते? मास्टर देवेंद्र. पुण्यकर, तुला माहितीये का अश्विनी नाव कोणाचं आहे ते? हा सर, तुमच्या बायकोचं. अभ्यास करून आलेला आहे मुलगा. म्हणजे हे पर्सनल स्टोरी आहे. नाही पुण्यकर, ह्या गाण्याचं मी नंतर सांगतो, कारण की एक रिअल फॅक्ट गेल्या आठवड्यातला झालेला मी पर्पजली सांगतोय. ग्रँड मास्टर, आपल्या ह्या गेल्या आठवड्याच्या एपिसोडला मी बोलताना म्हणाले की ह्या चेन्स आहेत ना, माझ्या दोन प्रेमळ व्यक्तींनी दिले, माझी बहीण दीपाली आणि माझी बायको. बायको, पण बायकोचं नाव नाही का? ह्या गोष्टीवरून आमच्या घरी रामायण झालंय. आणि एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर तिच्या घरच्यांकडनं, तुझा नवरा असा कसा यार, तुझं नाव नाही घेतलं काय त्याला कळत नाही यार, एवढं बहिणीचं नाव घेतो, बहिणीवर नुसतं प्रेम. म्हणजे आता मला खरंच जाणवतंय की खरंच जो आपला आता प्रेमाचा जो रंगढंग आहे तो खूप कामाला येतो. आणि हे गाणं स्पेशली तिच्यासाठी होतं. आणि ज्या गोष्टी मला अपेक्षित होत्या त्या त्याने एक्झॅक्ट दाखवल्या. ही इज माय रिअली अनदर चॉकलेट बॉय. थँक्यू सर. पुण्यकर, सुपर यार, चकदे फट्टे, चकदे फट्टे परफॉर्मन्स. पण 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 मास्टर देवेंद्र, तुम्ही गाणं डेडिकेट केलं, पण अजूनही नाव नाही घेतलं. कमान सर. हे काय की नाही? आपला जो आताचा सध्या मूड आहे त्या मूड प्रमाणे मी जे सांगतो, 1 बॉटल 2 ग्लास, अश्विनी इज फर्स्ट क्लास. जोरदार टाळ्या होऊन द्या. आता आपण बघूयात आपल्या ग्रँड मास्टर हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर, एकदम A+ या. मज्जा आली, खूप खूप मजा आली. म्हणजे जे जे काही तू केलंस ते सगळं अप्रतिम केलं. ह्याची स्पेशल तुला बक्षीस म्हणून तू ही उशी आणि चादर घरी घेऊन जाऊ शकतोस. थँक्यू मॅम. पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की ही सगळीच्या सगळी फक्त करामत एका व्यक्तीची आहे, म्हणजे पुण्यकरची, तर ते अत्यंत चुकीची आहे. इतकं अश्विनी 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 करून झालेलं आहे, तर त्यामुळे आता एवढं एवढं अश्विनी, त्याच्यात तो जो रिअल फील आलाय, त्यामुळे मला वाटतं कुठेतरी एपिसोड मध्ये पण मला वाटतं त्यांना आणायलाच पाहिजे. त्यामुळे मी भरतनाट्यम शिकवत होते माझ्या 2रीत असल्यापासून, आणि 13वीत असताना मी एक बाहेरचा शो केला, आणि त्या शोला मी दशावतार व्हॅलीमध्ये एक परफॉर्मर म्हणून होते. पूर्ण म्युझिशियनची टीम होती आणि त्या टीम मध्ये देवेंद्र पण होता. तिकडे आमची ही पहिली ओळख असेल माझ्या मताने. ही पहिली ओळख आम्ही नंतर कंटिन्यू केली. आम्ही एकमेकांच्या टचमध्ये आय थिंक 6 ते 7 महिने होतो. 1 एप्रिलला त्याने मला प्रपोज केलं.
आणि इट वॉज लाईक आय वॉज एप्रिल फूल तर करत नाहीयेस ना असं एक थोडंसं मनामध्ये माझ्या येत होतं. आणि देन आमची तुम्ही म्हणता तसं प्रेम कहाणी चालू झाली. प्रत्येक पेपराच्या दिवशी सकाळी मला रोज एक गुलाबाचं फूल घेऊन यायचा घरी आणि मला तो रोज पेपराला सोडायचा आणि यूज टू पिकअप ऑल्सो, म्हणजे माझा पेपर झाल्यानंतर तो मला पिकअप करायला पण यायचा. स्पेशल मुवमेंट ऑफ माय लाईफ म्हणजे मला सांगायचे झाले तर मला जे बेबी झाली विभूती आणि ती बॉर्न ऑन 26 जानेवारी 2010. दॅट इज माय बेस्ट मुवमेंट ऑफ माय लाईफ. डॅडी तुम्ही केजीवेतच झोपता का? नंदाचे नंदार ऑल द बेस्ट. क्या बात है, वाह. पण एक प्रश्न विचारायचा राहिला, रादर दोन. मला वाटतं सगळ्यांनाच ते जाणून घ्यायचे आहेत. प्रश्न पहिला, 1 एप्रिल हा दिवस का निवडला? एक्झॅक्टली. आणि प्रश्न दुसरा जो अतिशय महत्वाचा आणि तात्कालिक आहे, त्या गुलाबाच्या फुलांचं आता काय झालं, ती कुठे गेली? ग्रँडमास्टर आय थिंक सो भांडण कुठेतरी कॉम्प्रोमाइज होईल बहुतेक. तिकडची सासूरवाडी खुश होतील असं वाटतं बाबा. थँक्यू ग्रँडमास्टर. ॲक्च्युली एप्रिल महिना खूप माझा आवडता आहे कारण की 23 एप्रिल माझा वाढदिवस असतो आणि 1 एप्रिलचा मी एक थोडासा 2 ॲडव्हान्टेज ठेवले होते की एकतर आपण खरं बोलतोय हे तिला खरं वाटतंय की नाही, तर म्हटलं आपण एप्रिल फुलच्या निमित्ताने आपण खरं सांगूया. जर आपलं प्रेम ॲक्सेप्ट झालं तर आपण ते खरंच ठेवूया आणि जर शेकी वाटलं आपल्याला रिस्पॉन्स नाही मिळाला तर ठीक आहे एप्रिल फुल. पण माझ्या आयुष्यातलं एक अनमोल भेट आहे ती. आणि गुलाबाचं सांगायचं म्हटलं तर लग्नाच्या आधी खूप गुलाब झाली देणं, मग लग्न झालं आणि त्याच्यानंतर असं वाटलं की आपल्या आयुष्यात एक विभूती नावाचं एक वेगळं गुलाबच आलंय आता. तर आय थिंक सो शी इज माय राईट नाव रोज. सो these are my 2 roses in my life. Thank you grandmaster. जोरदार टाळ्या होऊन द्या आपल्या मास्टर देवेंद्रसाठी. आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पुण्यकरसाठी. अप्रतिम परफॉर्मन्स. तो लाजाळूचं झाड ती मर्दानी जराशी, कोण घुमवे कुणाला होईल कुणाची सरशी. येत आहे सोनियाचे कलाकार टॉम बॉय, डॅशिंग अक्षता आणि स्वप्नेल. आम्ही दोघं परत एकत्र आलो आहोत आणि यावेळी जो आम्ही ॲक्ट करतोय त्यामध्ये मी हजबंड आहे आणि वाईफ आहे आणि आम्ही शेतात जरा मस्ती करत आहोत. झालं मी बोलू का थोडं? बसली ना बायको इथं, मला काही बोलू द्याल का नाही? यांना ना काही कळतच नाही बाई. बायको शेजारी बसली स्वतःचीच वटवट चालू आहे. दिवसभर नुसती मी काम करत असते आणि यांना ते बघ काहीतरी वेगळंच सुचत असतं. इकडून येऊन तिकडं चिकट, इकडून येऊन तिकडं चिकट, एवढं चालू असतंय. अगं पूर्ण दिवस काम काय करत राहायचं? जरा मज्जा तर पाहिजे की नाही? मग खाणार काय? दिवसभर प्रेम खाणार काय फक्त? दुसरं काही जमत नाही का तुम्हाला? जमतं ना प्रेम करायला. चल चल चल, खाता येतं तुम्ही मार माझ्या हातचा. हा लय वटवट करतायत. आता परफॉर्म तरी नीट करणार का? काम तर काही करत नाही धड. ऍक्ट मध्ये बी हेच करतायत, दुसरं काही करत नाही. बघा आता तुम्ही. स्वप्नील लय त्रास देऊ नको बरं काय पोरीला. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट गाईज. जसा जीवात जीव घुटमळ तसं पिरतीचं वाढतंय बळ. तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ, हगन हे बघून दुश्मन जळ. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. चल ग राणी गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग. रामाच्या पायात गार गार वाऱ्यात अंगाला
तवा तुझं न माझं जुळ ऐक पाणी थेंब थेंब गळ पाणी थेंब थेंब गळ सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा कुठं हा घेऊन जावा काय बाई अकरीत झालं याई फरीत सत्याला तिळकून जावा माझ्या पदरात पडलं हे खुळ पाणी थेंब थेंब गळ लागली गळ पाणी थेंब थेंब गळ जमीन आपली उन्हान तापली लाल लाल झाली या माती करूया काम अंधारूया घाम चला पिकवू माणिक मोती एका वर्षात होईल तिळ चालेल पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली झळ पाणी थेंब थेंब गळ सुनबाई चल लवकर ये. सॉलिड परफॉर्मन्स साठी जोरदार टाळ्या. वा वा वा. मास्टर्सना विचारूया तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. मास्टर स्वरूप. कोणाला नाही माहित आहे म्हणजे दादा कोंडके आणि उषा चव्हाण सारखे लेजेंड्स. आणि अक्षता तुला तर डान्सर व्हायला पाहिजेच नाही, तू एक ऍक्ट्रेस व्हायला पाहिजे. फॅन्टॅस्टिक ऍक्ट्रेस. थँक्यू. आणि स्वप्नीलला बघून मला खूप आता बरं वाटतंय, कारण स्वप्नील इज नाव कमिंग आउट. स्वप्नील बाहेर पडतोय. आता एक कॉमिक कॅरेक्टर होतं थँक्यू सर. आणि ते एक डेस्परेट कॅरेक्टर पण होता तो. ते लास्टचा गजरा घेऊन तर तो सुटलाच. आणि ते सासूबाईंचा आवाज आला इकडून. तर एंटरटेनमेंट, नाईस एंटरटेनमेंट. ऑल द बेस्ट गाईज. कीप द सेम एनर्जी. मला छान वाटला परफॉर्मन्स. थँक्यू सर. मस्त. आता मास्टर देवेंद्र कसा वाटला परफॉर्मन्स. अक्षता, सासूबाईंचा चहा देऊन झाला का? झालं देऊन झालं. एक गडबड असते ना सासूबाईंची ऑलवेज फार काहीतरी. फार दिवसाला एक 20-30 कप तर करायला. बघ ना, नेमका कुठेतरी मूड जमतो तेवढा चहा है ना? एकदम. पण तुमचा परफॉर्मन्स एकदम चहासारखा मस्त गरम आणि एकदम कडक. खूप मस्त. दोघांची खूप धमाल. अक्षता, तू तर ऑलवेज रॉकिंग यार. तुझ्या बाबतीत तर काय सांगायला डायलॉग्स नाहीत आहेत माझ्याकडे. थँक्यू सर. तू एकदम कुठचंही गाणं आलं नाही की तू गाण्याच्या रोलमध्ये जाते. एकदम ती तुमच्या ते बाईतला डायलॉग तुम्ही बोलता की नाही, डायलॉग पण एकदम तुम्ही एकदम रोलमध्येच घुसता त्याच्यात. आपला जो आजचा विषय आहे नवरा बायकोचा आणि प्रेम, ते प्रेम खूप छान प्रेमाने दाखवलं तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅट्स. सुनबाई विचारूयात आता सासूबाईंना कसा वाटला परफॉर्मन्स. मास्टर सोनिया, सासूबाई कसा वाटला हा परफॉर्मन्स. मस्त मस्त, खूपच छान. एकतर मला आता स्वप्नीलचं अभिनंदन करायचं की स्वप्नील, मला तू आज जास्ती आवडलास अक्षतापेक्षा. त्याच्या कमरेवरची उडी होती ती मला थोडीशी भीती वाटत होती की त्याची करेक्ट जागा आणि ते करेक्ट होईल की नाही, पण ते मस्त झालं. आणि मज्जा केली तुम्ही. धसमुसळेपणा हा या गाण्याचा स्थायी भाव होता, तो तुम्ही दाखवलेला आहे. धसमुसळेपणा खूप छान. थँक्यू मॅम. काय हा ट्युशन. धसमुसळेपणा. धसमुसळेपणा, धमाल, मजा, मस्ती, एंटरटेनमेंट सगळं काही झालेलं आहे. पण आपल्या ग्रँड मास्टरना विचारू येतं ना कसा वाटला परफॉर्मन्स. ग्रँड मास्टर. खरोखरच सर्वप्रथम खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राच्या ओरिजिनल सुपरस्टार दादा कोंडकेंवर. म्हणजे ते काय एक चमत्कारच होते. व्ही शांताराम
ग्रेट दिग्दर्शक, अत्यंत सामाजिक मेसेजेस असलेले त्यांनी अनेक चित्रपट केले. भव्य दिव्य अगदी हिंदी चित्रपटसृष्टीला सुद्धा डोळे दिपवून टाकणारे चित्रपट केले. पण दादा कोंडकेंनी आपल्या मातीशी अगदी जवळ असलेले आणि जवळीक साधणारे, गावठी गावरान एक गोडवा असणारे असे चित्रपट केले. म्हणजे त्यांचे हे गाणं असो, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी असो, सर्व गाणी कुठलीही घेतली तरी आणि असं गाणं करायला मिळणं म्हणजे खरोखरच धमालच आहे. आणि त्या गाण्यामध्ये सगळी तुम्ही तिघांनी मिळून धमाल उडवली, एकदम धमाल उडवली. स्वप्नील, थोडं अजूनही झालं असं तर मजा आली असती रे. कारण ते गाणंच असं आहे ना की ते जिथे सुरू होतं तिथे खरोखरच ऐकणारी पण प्रत्येक व्यक्तीने बघा ते सुरूच होतं ते तिथे कुठेतरीच जातं खरोखरच. तर पण कमरेवरची उडी आणि गजऱ्याच्या नंतरचा ढुसमुळसेपणा हे सगळे त्याच्यातले खरोखर हाय पॉइंट होते. त्यामुळे मला हा गावरान प्रेमाचा अगदी असा सगळा गडबड गोंधळ सगळा असा एकदम झॅक वाटला. एक मला रवींद्र मठाधिकाऱ्यांची 4 ओळी आठवत आहेत. तो गच्चीत तिला घेऊन जातो इंद्रधनुष्यावर चालायला. तो गच्चीत तिला घेऊन जातो इंद्रधनुष्यावर चालायला. ती सोबत पापड कुरडया घेते गच्चीत वाळत घालायला. क्या बात. त्यामुळे शेवटी हे सुद्धा प्रेमाचं एक अंगच असतं आणि ते इकडे तुम्ही अतिशय क्यूटपणे दाखवलं. खूप खूप अभिनंदन तुमचे. छान. ग्रँडमास्टर, ते जरा सासूबाईंना सांगा असं मध्येच जरा गजरा वगैरे घालताना मध्येच चहा वगैरे मागू नका जरा प्लीज. तुम्ही थोडस सोनिया मास्टरला सांगा सासूबाई मध्येच कुठेतरी डिस्टर्ब, बिचारे चांगले रमले होते. सासूबाईंना माहिती आहे हो, त्यामुळे त्यांनी मध्ये गाणं एक ओळ गाऊन दाखवली ना, माझ्या पदरात पडलं खोळं. त्यामुळे खुळं कोण आहे ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आवाज दिला आणि काय दिलं तरी चालू राहू द्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे या दोघांसाठी. मला ग्रँड मास्टरना काहीतरी सांगायचं आहे. स्वप्नीलला जे एक स्टेटमेंट मिळालंय लाजाळू, पण सिद्धार्थच्या टिप्समुळे नेहमी एकदा असं एकदा असं चालू असतं. त्यामुळे तो आता अजिबात लाजाळू वगैरे सिद्धार्थ तुझ्या टिप्समुळे. काय माझ्या कुठल्या टिप्समुळे? कुठे तू त्याला टिप्स दिल्यास ना, मुलीकडे असं वाकडं बघायचं, मासिस्त करायचं आणि म्हणजे भावने द्यायचं. चल अक्षता प्लीज. तुला बघायचंय? नाही तो आहे तसाच गोड लाजाळू. नाही एक सेकंड. माझ्या टिप्समुळे हे लाजाळूचं झाड किमान ढगायला लागली कळ तरी करायला लागलंय. मी तेच म्हणते की तो आता लाजाळू राहिलेला नाही. तुला पाहायचाय का नमुना? बघा. चालेल दाखव. हा क्या बोलती तू? क्या मैं बोलूं? सुना नहीं बिल्कुल नाही. वाह, कळलं? अरे तू ह्या सगळ्या टिप्स देतोस का या मुलांना? म्हणजे पण त्यांनी तुला भाग पाडलं ना खंडा. इकडे 1 2 3 मास्टर 4 फुलं 5-5 रुपयाची आहेत. 20 रुपये झाले. नंतर दे. अरे याला काय अर्थ आहे? सिद्धार्थ या बिचारा पोरांना जाम बिघडवणार आहे आणि बिघडवून ठेवलेलं आहे ऑलरेडी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोघांसाठी. जंगलची ती राणी तिला ना काही घोर, जंगलची ती राणी तिला ना काही घोर, स्वरूपची शिलेदार ही आहे पुण्याची पोर. येत आहे पुण्याची शेरनी मृण्मयी. वा, चिकणी दिसतेस हो की नाही? जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे तिच्यासाठी. काय एक्झॅक्टली करणार काय आहेस तू? मी नुकतंच म्हणजे लग्न न्यूली मॅरिड नाग आणि नागिण ह्यांच्यावरती डान्स करणार आहे. त्यांच्यासाठी डान्स करणार आहे. त्यांच्यासाठी तू डान्स करणार आहेस? हरकत नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मृण्मयीसाठी. मंडळाच्या सर्व सभासदांना कळविण्यात येत आहे, या नागोबाची कोणीही चुकूनही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून हा मूडमध्ये असल्यावरच नाचतो, नाहीतर भस्कन चावतो. तरी सर्वांनी त्याच्याबरोबर स्टेप बाय स्टेप नाचणेच आवश्यक आहे. हुकमावरून
नागोबाला सोडा रे म्युझिक. Can I be with you? मी बरोबर नाचू? ओके. दादा मगाशी मला हा नागोबा चावला काय होणार तर नाही ना? एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या मृण्मयीसाठी. हा नागोबा आपल्या मास्टर्सना कसा वाटला हे आपण त्यांना विचारूयात. मास्टर देवेंद्र, तुझी इथली जी चाल होती ना नागोबावाली ती खूप सुपर्ब होती. स्पेशल तुला कॉम्प्लिमेंट्स द्यायचे. तू टंग सॉलिड करतेस यार. एक्झॅक्ट असं वाटलं की खरंच सापच आला. आणि तुझी जी टंग शफल करते तुझी जीप जरा एकदा करून दाखव. सुपर्ब, एकदम छान, एकदम छान. थँक्यू मास्टर देवेंद्र. मास्टर सोनिया. खूप छान मृण्मयी. माननीय वरसम्राज्ञी लता मंगेशकर असं म्हणतात की पहिला सूर 100% लागला पाहिजे की पुढे गाणं सक्सेसफुल होतच. तसं मला नेहमी तुझं वाटतं की नृत्याची पहिली स्टेप तुझी 100% देतेस तू आणि ती मेंटेन करतेस. पण मला असं वाटतं की तू तुझ्याच स्टाईलमध्ये अडकली आहेस. एक फ्रीस्टाईल किंवा थोडासा वेस्टर्नचा टच म्हणजे सतत एका फ्युजनमध्ये किंवा सतत एका कॉम्बिनेशनमध्ये अडकली आहेस. मला कधीतरी एक तुझ्याकडनं प्युअर स्टाईल बघायला आवडेल. नक्की मॅम, नक्की. प्युअर एक गाणं घे आणि त्याच्यावर प्युअर नाचून दाखव. तू नाचू शकशीलच आणि स्वतःला एक पुढचं पाऊल टाकून सिद्ध करशील असं मला वाटतं. नक्की मॅम. अभिनंदन. थँक्यू. थँक्यू मास्टर सोनिया. आता विचारूया तुमच्या टीम मास्टरना हा परफॉर्मन्स कसं वाटलं ते. मास्टर स्वरूप. सिद्धार्थ. हा ती तर आमची शेरनी आहेतच. आता खूप प्राणी झाले तिथे. खूप प्राणी. मास्टर देवेंद्रनी तिला कॅबरेच्या नंतर मोरनी, आता नागिन. येस. तर आम्ही एक झू क्रिएट करतोय. आणि जसं मास्टर सोन्याने सांगितलं की मृण्मयी एक वेगळं स्टाईल घेऊन ये, काहीतरी वेगळ्या प्रकारचं अॅनिमल घेऊन येऊया. नक्की सर. तर मृण्मयी यू आर ब्रिलियंट. तू खूपच सुंदर नाचते. आणि एक म्हणायचं मला, सुमेध नागिन येते, पॉपिंग वाली नागिन येते. मृण्मयी ब्युटिफुल, अमेझिंग यू आर. थँक्यू सर. ऑल बेस्ट. मास्टर स्वरूप, तुम्ही आमच्या दमदारला चॅलेंज करता. माझ्याकडे 2 चॉकलेट बॉय बसले तिकडे, ते बघा, एक ग्रीन अँड ऑरेंज. ती चॉकलेट वाला करून खाऊन जाणार. सुमित पुण्यकर, नागिन बघून ठेवा. सापडली की डायरेक्ट अटॅक. हा एकदम सोडू नका एकदम. थँक्यू मास्टर देवेंद्र. पण मास्टर सोनिया, तुम्ही जे म्हणालात ते मला खूप पटलंय की डान्सची सुरुवात जर उत्तम होत असेल तर अख्खा डान्स चांगलाच होतो. आणि मी ज्या प्रकारे सुरुवात करून दिली या डान्सला त्या प्रकारे हे सगळं घडणारच होतं. एक विसरू नकोस की ज्याच्या पाठीमागे एक स्ट्रॉंग हात असतो ना, स्त्री नागिन, त्याच्यामुळे ते छान होतं. म्हणजे करेक्ट. नाही हरकत नाही. पण आता तरी तुझ्या डोक्यावरचं एक नाक झोपलाय, त्याला आपण उठूया.
आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. कसली नागिण होती ती. कोबरा आहे तो अख्खा, माहितीये का. पण असा कोबरा आहे की जो प्रत्येकाला वाटेल आपल्याला डसावं, चालेल मला. नाही, खरं तर सगळ्या कोबरांना घाबरतातच लोक. याही कोबराला आपण घाबरलोय. घाबरण्यासारखं नाहीये ना, मला डसू दे, मला मरू दे, चालेल, असा काहीसा या कोबऱ्याचा हे होता. पण जे काय तू आज केलंस ते माइंड ब्लोईंग होतं. पण फक्त कुठेतरी मला असं नेहमी वाटतं की माणसाची ग्रोथ असते ती अशी नसावी, ती अशी असावी. म्हणजे अष्टपैलू असावी. म्हणजे की जेव्हा लोकांना वाटतं की अरे वा हे खूप ही छान करते, तोच वेळ असतो ती पर्टिक्युलर फांदी सोडून दुसऱ्या फांदीवरती जम्प करायचा. कारण ती हाय असते खूप, पण त्या हाय वरती जर आपण बसलो तर कदाचित त्याच हाय वरती आपल्याला हळूहळू विराम आणि आराम व्हायला लागतो आणि मग ते एका परफॉर्मर करता चांगलं नसतं. तर ते नेहमीच मला वाटतं आमच्यातल्या प्रत्येकानेच लक्षात ठेवायला लागतं. त्यामुळे तू तर अजून शिकतेस आणि खूप मोठा प्रवास आहे तुझा. पण मला असं वाटतं खरोखरच पदोपदी तू स्वतःला इतकं म्हणजे एकापेक्षा एक टाकतेस अगदी या मंचावरती. ह्यात वाद नाही. त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम, थँक्यू. वा वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मृण्मयीसाठी. मृण्मयी, तुझ्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी तुला ऑल द बेस्ट. आणि असाच परफॉर्म करत राहा. आणि मी चांगली सुरुवात करून देईनच तुला, त्यामुळे हरकत नाही. माझ्यासाठी आणि मृण्मयीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. वेल आणि आता वेळ झालेली आहे लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे जाहीर करण्याची. ग्रँड मास्टर, तुम्ही तुमचा निर्णय घेतलाच असेल, राईट? द लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे आहे स्वप्नील आणि वेदांगी. अरे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. स्वप्नील आणि वेदांगी, तुम्हा दोघांना मिळत आहेत लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे कडून एक गिफ्ट हॅम्पर. मला सांगा. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. प्लीज बसा. उद्या आहे डान्सची शेवटची अग्निपरीक्षा आणि ग्रँड मास्टर, पुढच्या आठवड्यापासून तुमच्यासारखं आनंदी व्यक्ती या संपूर्ण सेटवर आपल्याला सापडणार नाही, हो की नाही? अगदी प्रश्नच नाहीये. पण ही गोष्ट खूप छान आहे की आता आपली जनता ठरवणार, आपला महाराष्ट्र ठरवणार त्यांचा पहिला डान्सिंग सुपरस्टार. त्यामुळे एकदा शेवटचं त्यांच्या वतीने त्यांचं काम मी करणार आहे आणि ते उद्या आहे. पण त्यामुळे उद्या करता मलाच माझ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर मात्र आपण ही धुरा आपल्या प्रेक्षकांवर सोडायची आहे. त्याचा खूप खूप आनंद होतोय. वा, क्या बात आहे. आपल्या ग्रँड मास्टरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. पुढच्या आठवड्यात एकमेकांना भिडणार आहेत आपले 10 डान्सिंग सुपरस्टार्स. पुढच्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे वोटिंगला. तुम्ही आणि फक्त तुम्हीच निवडणार आहात महाराष्ट्राचा पहिला डान्सिंग सुपरस्टार.